AIB रोस्टच्या माध्यमातून चर्चेत आलेल्या विनोदी कलावंतांपैकी एक असणाऱ्या तन्मय भट्टने आता अक्कलेचे तारे तोडल्यानंतर त्याच्यावर टीका होतीये। ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये तन्मयने भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर अश्लाघ्य टिप्पणी केली आहे, ज्या विरोधात सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय। शिवसेना मनसे या व्हिडिओ विरोधात आक्रमक झाली आहे। मनसे या व्हिडिओ विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करते आहे, तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे। विराट कोहली हा सचिनपेक्षा 10 पटीने महान क्रिकेटर या विनोद कांबळीच्या कथित वक्तव्याचा धागा पकडून सचिन आणि लता मंगेशकर यांच्या दरम्यानच्या काल्पनिक संवादातनं आक्षेपार्ह शेरेबाजी या व्हिडिओत करण्यात आली आहे। शिवसेनेच्या नेते नीलम गोऱ्हे आता आपल्या सोबत आहेत। नीलमताई, या व्हिडिओ संदर्भात आता शिवसेनेची कशा प्रकारची भूमिका असणार आहे? एक तर पहिली गोष्ट अशी की सामाजिक माध्यमांवरती बरेचसे विनोद किंवा मुक्त विचार मांडले जात असतात। आम्ही साधारणपणे त्याबद्दल फारशी दखल घेत नसतो, परंतु लताताईंच्या संदर्भामध्ये जी आक्षेपार्ह भाषा अत्यंत अश्लील आणि अश्लाघ्य त्यांनी वापरलेली आहे आणि सचिन तेंडुलकर आणि लताताई मंगेशकर हे दोघंही भारतरत्न आहेत आणि संपूर्ण जगामध्ये त्यांचं नाव आहे। अशा वेळेला एक विनोदाचा विषय म्हणून एक विकृत मानसिकता त्याच्यातून दिसलेली आहे। दुसरं, सामाजिक माध्यमांचे दुरुपयोग केलेला आहे। म्हणून सन्माननीय मुख्यमंत्र्यांना काल रात्रीच मी निवेदन पाठवलं आहे आणि तो व्हिडिओ पण बरोबर पोस्ट केला आहे की जेणेकरून एक तर चेहरे मॉर्फ करून असं विकृत पद्धतीने दाखवणं हे नक्कीच याचा दुरुपयोग उच्चार स्वातंत्र्याचा आणि विचार स्वातंत्र्याचा वाटतो आहे। आणि याचा हेतू काय आहे वगैरे हा तर वेगळा विषय झाला, पण लताताईंबद्दल एक स्त्री म्हणून सुद्धा अपमानकारक अत्यंत घाणेरडी भाषा त्यांनी वापरलेली आहे। त्यामुळे त्याच्यावरती तन्मय भट्टवरती आणि याच्या त्या संस्थेवरती दोन्हीवरती कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं असं मी त्यांना निवेदन पाठवलंय आणि तसंच निवेदन मी मुंबई पोलीस आयुक्तालयाला सुद्धा पाठवलेलं आहे। नीलमताई, खूप खूप धन्यवाद सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल। तेव्हा आता मनसे पाठोपाठ शिवसेना देखील या सगळ्या प्रकरणी आक्रमक झालेली बघायला मिळते। इकडे मनसेने तन्मय भट्ट विरोधात पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्याचं ठरवलेलं आहे। मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी तन्मय भट्टला काय इशारा दिलाय बघूया। एखादा कोणतरी तन्मय भट्ट नावाचा नालायक माणूस उठतो, तो उभा राहतो आणि अशा प्रकारचा व्हिडिओ तो सोशल नेटवर्किंग साईटवर टाकतो आणि मग काही लोकांनी फक्त मागणी केली की त्यांनी फक्त माफी मागावी। मला असं वाटतं की फक्त माफी मागून चालणार नाही आहे। मी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार दाखल केलेली आहे की तन्मय भट्टनी जो व्हिडिओ केला त्यामुळे माझ्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि सरकारने, प्रशासनाने, सायबर सेलनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि नुसतं माफी मागून काही चालणार नाही आहे। आणि बाकी तन्मय भट्टचं काय करायचं हे आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलनाच्या मदतीने आम्ही नक्की करू।